हे एक पत्र आलंय. कोणासाठी आलंय सांगाल का? गोविंदजींसाठी आलंय. गोविंदजींसाठी एक पत्र पाठवलेलं आहे. मी वाचून दाखवतो सर. वा. प्रिय गोविंदा, आम्ही मराठी माणसं तुला गोविंदा असं एकेरीच बोलतो अजूनही, कारण आम्हाला तू नेहमी आमच्यातला वाटतोस. दहीहंडीला जसं कृष्णाला आम्ही गोविंदा आला रे असं सहजपणे म्हणतो ना, तसं तुला म्हणतो. तू आवडायची कारणं खूप आहेत. मराठी मुलं नाही का लग्नात स्वतःच्या शैलीत नाचत असतात आणि नवरदेवापेक्षा जास्त भाव खाऊन जातात, तसाच आहेस तू. थँक्यू. भल्या भल्या चमकोगिरी करणाऱ्या नटांच्या गर्दीत एकदम बाजी मारून जाणारा, आपला वाटणारा, ज्याने लोकलला लटकून प्रवास केलाय तोच खरा मुंबईकर वाटतो आम्हाला. विरारचा छोरा असल्याने लोकलच्या बाबतीत तू ट्रेंड आहेस हे आम्हाला माहिती आहे. बाकी मराठी माणसाला सगळ्यात जास्त आवड क्रिकेट आणि राजकारणाची, पण राजकारणाचा नाद असलेला माणूस आम्हाला जास्त आपला वाटतो. पण गोविंदा, तू सगळ्यात जास्त आपला का वाटतो सांगू? कारण तुझं आईवरचं प्रेम, तुझ्या आईवर असलेली श्रद्धा. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाचा निर्णय आईला विचारून घेणारा तुझ्यासारखा मुलगा या काळात दुर्मिळच. तुला आईने ज्या कष्टाने मोठं केलं त्या कष्टांची जाणीव ठेवून तू यश मिळूनही साधाच राहिलास. विरारचा छोरा ते हिरो नंबर 1 हा प्रवास आईला डोळ्यांनी बघता आला ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझं आईवरचं प्रेम जास्त आपुलकी निर्माण करतं. आम्ही श्यामची आई आणि श्रावण बाळाच्या गोष्टी वाचून मोठे झालो. आम्हाला आईच्या पायाशी जगातल्या सगळ्या सुखांना लोणन घ्यायला लावणारा मुलगा सगळ्यात मोठा हिरो वाटतो. तू तसाच आहेस. तुझं टायमिंग जेवढं आमिर खानला आवडतं तेवढं एखाद्या रिक्षावाल्याला पण आवडतं. थँक्यू. तू सगळ्यांचं आहेस. दिवसभर केलेले कष्ट विसरायला लावणारा, आयुष्यातलं दुःख विसरायला लावणारा. असं म्हणतात हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. गोविंदा, आमच्या आयुष्यातली काही मिनटं तरी नक्की तुझ्यामुळेच वाढली आहेत. एवढं तू आम्हाला नक्कीच हसवलंयस आणि यापेक्षा आणखी काय मोठं आहे. जाता जाता एकच सांगतो, तू आम्हाला आणखी एका कारणासाठी आवडतोस. ते कारण म्हणजे तू मराठी बोलतोस. गोविंदा अहुजा नावाचा माणूस मराठी बोलतो. आम्हा मराठी माणसांना खूप आनंद होतो कोणी मराठीत आमच्याशी बोललं की. आपण जिथे राहतो तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलण्यात मजा असते. हा माझा फ्री स्टाईल डान्स होता पापा. अरे हे स्टाईल कोणी फ्रीमध्ये पण बघणार नाही तुझी. चल ये. मामा, काय मला एकापेक्षा एक मध्ये जायचं. मामा, हा चपटू किती छान. पण त्यांनी काय होईल ग? डान्सचे कार्यक्रम मिळतील. एक मिनिट. आता आहेत त्या सुपाऱ्या फोडा. उगा घेऊ नका. त्या सुपाऱ्या फोडायला भेटला पाहिजे म्हणून नवीन शो चालू केला माहिती आहे. एवढी सिरियल करण्यापेक्षा सुपाऱ्याच फोडायच्या होत्या, आता पानाची टपरी टाकायची. कापास अगं असले विनोद करतेस म्हणून लग्न होत नाहीये का तुझं? आता जो मुलगा बघायला येणार आहे त्याने पसंत केलं पाहिजे, तुला लक्षात ठेव. अगं किती बोलायचंय रे. या बाईला जन्माचा कंटाळा आहे. मला माझ्या स्वप्नांचा राजकुमार हवा. राजकुमार तो म्हातारा. अगं कसं बोलतो तो? जानी, जानीच्या आगीची मशाल. तो नाही, मग माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा उडत उडत येईल, उडत उडत येईल. उडत उडता डास पण येतो. मग त्याशी लग्न करणार आहेस का तू? मामा, चपटू चपटू कपटू बरं. नको पाया, तुला ना तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की मिळेल. हा हे बघ, तुझ्या लग्नासाठी दागिने पण बनवून ठेवले तर मी. मी पण बनवून ठेवले दागिने कपाटात.
ओके ओके हे बघा एक काम बघा करा आता गप्प बसा आता आपण झोपूया सगळ्यांनी जाऊ उद्या की नाही नवरा मुलगा येणार आहे पाहायला हिला हा चला चला सगळ्यांनी चला, चला, हा? चला चला या, चल. ही पट्टी का चोर बांधतात कळत नाही का हिला भोकं पाडायची होती कशाला पट्टी बांधली मोठा वाडा दिसतोय मजबूत माल असेल या घरातले उठायच्या आधी सगळा माल घेऊन जातो अजय ईश आता कुठे झोपेत झोपेत अजय पिन आहे का पिन पेन हा हा आहे ठीक आहे झोपा तुम्ही झोपा उघडते का दुसरी देव पिन झोपा तुम्ही झोपा हा, उघड तुम्ही कोण आहेस तू हा आहेस कोण चोर चोर अच्छा मग चाव्या देऊ का मग माझा काय उपयोग मी चोर आहे ना पिनाने उघडणार हा मग झोपा तुम्ही भाज्या शाळेला एक कपाट आहे का काय हा ही तिजोरी दिसते आईस्ट्रे अरे कपाट आहे फिरजीने येडीत काय घरात कमाल झाली आहे. आजीला विचारतो दागिने कुठे ठेवू अजय ए अजय माल कुठे मीच आहे काय माल तुला हमाल म्हणायचे का अरे बघा झेब्रा आलाय झेब्रा आपल्याकडे झेब्रा आलाय झेब्रा जावई बापू अहो दिल्लीहून फ्लाईटने तुम्ही उद्या येणार होतात ना फ्लाईट कधी आली आज तुम्ही लावल्यावर आली काय लाईट फार विनोदी आहे बाबा वीज कडाडल्यावरती पहिल्यांदा ती आपल्याला दिसती आणि मग आवाज ऐकायला येतं असं का होतं हा मास्तरीनबाई देणार उत्तर कारण प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो साफ चुकलेलं आहे उत्तर चूक आपल्याला वीज आधी दिसती कारण डोळे पुढे असतात ऐकायला मग येते कारण कान मागे असतात